प्रश्न क्रमांक 1. भारतातील ऑक्टोबर 2025 मध्ये किमतीवरील महागाई निर्देशांक किती टक्के नोंदवला गेला? योग्य उत्तर आहे बी -1.21%. प्रश्न क्रमांक 2. वरील व्हीपीआय मध्ये अन्नपदार्थाचे निर्देशांक किती टक्क्यांनी कमी झाला होता? योग्य उत्तर आहे ए -5.4%. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी 2025 मध्ये भारताने कोणत्या देशाशी राजकीय वाणिज्य कर समजुतीवर चर्चा वाढवली आहे? योग्य उत्तर आहे ए युनायटेड किंगडम. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणती घटना 2025 या घटनेशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे सी सीमावाद व सैन्य संघर्ष. प्रश्न क्रमांक 5. 2025 मध्ये भारतातील वरिष्ठ न्यायालयाने कोणत्या कायद्याच्या मुख्य तहेवर निर्णय दिला? या प्रश्नाचे उत्तर कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 6. उत्तराखंड व हिमाचलमध्ये 30 ऑक्टोबर 2025 पासून सुरू असलेली मोठी सैनिकी सराव कोणती? या प्रश्नाचे उत्तर कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 7. भारताने 2025 मध्ये ज्येष्ठ विमर्शानुसार निर्माणशील भारत 2047 या दृष्टीने आयोजित केलेली बैठक कुठे झाली? योग्य उत्तर आहे ए जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी. प्रश्न क्रमांक 8. 60व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्तम राज्य कोणते ठरले? योग्य उत्तर आहे बी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या स्पर्धात्मक क्रिकेट स्पर्धेची माहिती 2025 मध्ये झाली आहे? योग्य उत्तर आहे बी महिला वर्ल्ड कप. प्रश्न क्रमांक 10. भारतातील इक्विटी बाजारात आलेली महत्त्वाची घटना 2025 मध्ये काय होती? योग्य उत्तर आहे बी डीमॅट खाते 21 कोटी पार केली. प्रश्न क्रमांक 11. 2025च्या 19 नोव्हेंबर रोजी भारतातील जीडीपी वाढीचा अंदाज कोणत्या संस्थेने दिला होता? योग्य उत्तर आहे बी इंडिया रेटिंग अँड रिसर्च. प्रश्न क्रमांक 12. 2025 मध्ये भारताने ब्ल्यू एनडीसी चॅलेंज या उपक्रमात सहभागी झाले हे कशासाठी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे बी हवामान परिवर्तन. प्रश्न क्रमांक 13. भारतातील कोणत्या प्राण्याचा उल्लेख 20 नोव्हेंबर 2025च्या करंट अफेअर्स मध्ये केला आहे? योग्य उत्तर आहे बी दुगांग. प्रश्न क्रमांक 14. पुढीलपैकी कोणत्या प्रकारची महत्त्वाची घटना 10 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्लीमध्ये घडली? या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या राज्याने 150वी जयंतीनिमित्त युनिटी मार्च आयोजित केला? योग्य उत्तर आहे ए गुजरात. प्रश्न क्रमांक 16. 2025च्या जून ते ऑक्टोबर दरम्यान त्या वर्षीची खालीलपैकी कोणती निवडणूक झाली? योग्य उत्तर आहे सी राज्यसभा. प्रश्न क्रमांक 17. 2025 मध्ये भारताने कोणत्या प्रकारच्या कायद्यांचा मुख्य तहेवर निर्णय घेतला आहे?
योग्य उत्तर आहे सी. ट्रिब्युनल सुधारणा कायदा 2021. प्रश्न क्रमांक 18. 2025 मध्ये भारतातील नॅशनल गोपालरत्न पुरस्कार कोणत्या क्षेत्रात आहे? योग्य उत्तर आहे सी. दूध व पशुसंवर्धन. प्रश्न 19. भारतातील पत्रकार स्वातंत्र्य दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो? योग्य उत्तर आहे बी. 16 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 20. 2025 मध्ये भारताने कोणत्या राज्याला अत्यंत गरीब मुक्त राज्य म्हणून जाहीर केले? योग्य उत्तर आहे ए. केरळ. तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.